पाकिस्तानकडून सीमेवर रणगाडे तैनात करण्यास सुरू। गेल्या 2 दिवसांपासून पाक लष्कराच्या चौक्यांमधून नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारताकडूनही प्रभावीपणे प्रत्युत्तर। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये अतिरेक्यांचा स्थानिकांवर गोळीबार, एका नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू। पहलगामनंतर हल्ल्याची ही 5वी घटना। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास आता NIA कडे। जम्मू काश्मीर पोलीस आता इतर एजन्सी तपासात मदत करणार। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील संशयित दहशतवाद्यांना सैन्य दलाचा दणका। आतापर्यंत 10 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त। पहलगाम हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलंय। दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊन सर्व पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देणार। मन की बातमधून पंतप्रधान मोदींचं आश्वासन। सिंधू जल करार भारताला एकतर्फी संपवता येणार नाही। पाकिस्तानविरुद्ध आक्रमक पाऊल उचलल्यास आम्ही युद्धासाठी सज्ज। पाकिस्तानचा गृहमंत्री मोहसिन याची धमकी। चीनचा राजदूत जियांग झिडोंग आणि पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दारची भेट। चीनकडून पाकिस्तानला शस्त्रपुरवठा, LOC जवळ संरक्षण सुविधांसाठी पाकला मदत। पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय कोंडी करायला सुरुवात। पंतप्रधान मोदींचा 13 जागतिक नेत्यांना फोन। 30 पेक्षा अधिक देशांच्या राजदूतांसोबत अधिकाऱ्यांच्या बैठका।